आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित भारतीय जनता पक्ष ठाकूरजी उद्या आपल्या नांदेड मतदारसंघातील नरसी येथे जी सभा होणार आहे त्याची आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आम्ही निमंत्रित केल्यावरून आपण सगळेजण आमच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालात त्याबद्दल सहमुख्य प्रवक्ते आता अमितभाई शहा यांच्या सभेचे प्रभारी 70x150 मीटरचा जो टेंट आहे मोठा लावल्यामुळे साधारणतः तिथे आपण काय काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुलजी लोंढे आमचे चांगले मित्र आहेत, पण त्यांचं ट्विट हे अतिशय बेजबाबदारपणाचं ट्विट आहे. डेमोक्रेसीमध्ये एक हेल्दी स्पर्धा असते, इलेक्शन होत असतात. इतक्या खालच्या लेवलला जाऊन कोणत्याही पक्ष कोणत्या पक्षाच्या विरुद्ध अशा कारवाया करतो याच्यावर आमचा विश्वास नाही. अतुल लोंढेंनी हे केलेलं वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेले बच्चू कडू म्हणतात की महायुतीसोबत ठेवायचं की नाही ठेवायचं हे त्यांनी ठरवावं. नाही, बच्चू कडूंची आम्ही समजूत घालू. त्यांनी जर म्हटलं आहे त्यांना फक्त अमरावतीच्या सीटविषयीच म्हणणं आहे, बाकी त्यांची काही नाराजी दिसत नाहीये. मला असं वाटतं तो देखील प्रश्न आम्ही सामंजस्याने सोडवू. नाही, आता काही दिवसांनी नाना पटोले देखील फोन उचलणं बंद करतील अशी आमची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जे काही चालू आहे, काँग्रेस खरं तर हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाला ज्या प्रकारे एमव्हीएमध्ये ट्रीटमेंट दिल्या जात आहे, त्यांना फक्त 17 जागा दिल्या 48 पैकी. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि त्या ज्या काही 17 जागा दिल्या त्या इतक्या कमकुवत वीक अशा जागा आहेत. त्यामुळे काँग्रेसची ही जी ही परिस्थिती आहे त्याला साताऱ्याचे देखील जे पाटील आहेत किंवा वर्षाते गायकवाड आहे अशा प्रकारची रिॲक्शन प्रत्येक गावात येते आहे. काल नाना पटोले लोकसभा निवडणूक 2024 याची घोषणा झालेली आहे. पहिल्या फेजमध्ये सर्व उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे. त्याचं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये देशभर सभा सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर पहिली मोठी सभा 8 तारखेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात झाली. आज त्यांची दुसरी सभा रामटेकला होत आहे. योगीजींच्या देखील सभा झालेल्या आहेत, गडकरींच्या देखील सभा झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची पहिली सभा उद्या नांदेडला नरसी या ग्रामीण क्षेत्रामध्ये होत आहे, ग्रामीण भागात होत आहे. ही सभा उद्या 2:30 वाजता आहे. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 35,000 लोक येणं अपेक्षित आहे. त्यांची सगळ्यांची व्यवस्था पार पडलेली आहे. या सभेसाठी अमितभाईंव्यतिरिक्त महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस देखील राहणार आहेत. अशोकराव चव्हाण स्वतः असतील, प्रतापराव चिखलीकर जे आमचे उमेदवार आहेत ते असतील, असे अन्य महत्वाचे नेते देखील असतील. सर, आज सकाळपासून आता दाताबोनचं स्टेटमेंट आपण ऐकलं आहे की ते परत भारतीय जनता पक्षामध्ये जॉईन होतात आहे आणि भारतीय जनता पक्ष तसंही अनेक प्रकारच्या नेत्यांना जसं अशोकराव चव्हाण असतील किंवा असे अनेक नेते आहेत जे भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाकडे आकृष्ट होत आहेत ते सगळे परत येतात आहेत. जे भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर यायला तयार आहेत त्यांना मी स्वागतच करतोय. संजय शिरसाट म्हणतात की ओटीटीवर काही दिवसात आमच्याकडे दिसतील, असं काही संकेत आहेत का? नाही, शिरसाट साहेबांकडे त्याची माहिती असेल. मी तेच सांगतो की नाना पटोले जे आज त्यांचे अध्यक्ष आहे हे एकेकाळी काँग्रेसमधनं भारतीय जनता पक्षामध्ये आले, परत बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे अशोकराव चव्हाणासारखे दिग्गज नेते हे देखील भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. विखे पाटील साहेब देखील आलेले आहेत. त्यामुळे खरं तर काँग्रेसने हा विचार करावा की त्यांचं भवितव्य काय आहे.